पन्हाळा नगर परिषदेत काम करणाऱ्या एका महिला सफाई कामगाराला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। फिर्यादी मनीषा दिलीप सोरटे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत हा प्रकार नमूद केलाय। तक्रारीनुसार मनीषा सोरटे या गेली 15 वर्ष नगर परिषदेत कॉन्ट्रॅक्ट बेसवर सफाई कामगार म्हणून काम करीत आहेत। त्यांच्या कामाचा परिसर हनुमान मंदिर ते एसटी स्टँड व एसटी स्टँड ते मराठी शाळा परिसर असा आहे। दिनांक 2 सप्टेंबर रोजी त्यांनी नेमून दिलेला रस्ता झाडल्यानंतर दिलीप पाटील व त्यांच्या पत्नीने आमच्या घरासमोरील परिसर झाडा अशी मागणी केली। मात्र मी दिलेला परिसर पूर्ण केला असल्याचं त्यांनी सांगून तेथून निघून गेल्या। 3 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास नगर परिषद कार्यालयात बोलावल्यावर तिथे असलेल्या कॉन्ट्रॅक्टर सूरज पाटील यांनी जातीवाचक शिवीगाळ करत तुमचं लोटायचं काम आहे, तुम्ही तेवढंच करा, जास्त बोलू नका अशी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप फिर्यादीने केलाय। यावेळी नगर परिषद कार्यालयातील इंजिनियर प्रिया ताळेकर, सुपरवायझर नेहाल बनसोडे, कर निरीक्षक राहुल खांडेकर, लिपिक सुहास भोसले तसंच फिर्यादीचा भाऊ गुरुनाथ कांबळे उपस्थित होते। या प्रसंगानंतर फिर्यादीची मानसिक अवस्था बिघडली व त्या घरी परतल्या। सध्या पोलीस ठाण्यात त्या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून घटनेचा तपास सुरू आहे। तारा न्यूजसाठी प्रतिनिधी सौरभ कासे, पन्हाळा। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।